हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत शेवगा बटाटा मिक्स भाजी. खूप दिवस झाले शेवग्याची शेंगाची भाजी बनवली नाही. खूप खूप चांगली आणि हेल्दी असते अशी. खूप दिवस झाले बनवली नव्हती अशी भाजी, पातळ मस्त शेवगा आणि बटाटा मिक्स भाजी. तर बघा आपली भाजी किती सुंदर तयार होत आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. माझं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नवीन नवीन रेसिपी बनवण्याची मला संधी द्या. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला. शेवग्याची भाजी आपली खूप हेल्दी असते ही तब्येतीसाठी. तर शेवग्याच्या भाजीसाठी लागणाऱ्या पहिला म्हणजे शेवग्याच्या शेंगा. ह्या ताज्या आणलेल्या आहेत मी आता अशा. ह्या शेंगा अशा आपण मोठ्या होत्या, मी त्याचे 2-2 तुकडे करून ठेवलेले आहेत हे असे फ्रीजमध्ये, म्हणजे खूप दिवस राहतात, 2-4 दिवस. आता ह्या शेंगा मी धुवून अशा छान चिरून घेते. अशा साल त्याची काढायची नाही, साल काढल्यामुळं ते जास्त शिजतात. साल तशीच ठेवली ना तर मग जरा असे चवून खायला पण चांगले लागतात अशा. बघा तुम्ही, ह्या शेंगा आता माझ्या अशा चिरून झालेल्या आहेत. ह्या शेंगा आपल्याला अशा चिरून ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी 4-5 दिवस राहतात. आता ह्या आपण शेंगा उकडायला टाकू. मी हे शक्यतो अशा वस्तू मातीच्या भांड्यातच उकळून घेते, अशा चांगल्या. मातीच्या भांड्यात आहे ना खूप छान फ्लेवर येतो भाज्यांना. बघा तुम्ही, मी आता अशा शेंगा अशा शिजायला टाकत आहे. शेंगा मी असे शिजायला टाकल्यात अशा. तोपर्यंत मी बटाटे पण असे घेतलेत इकडं. बटाटे पण मी आता चिरून घेतले स्वच्छ आणि धुवून घेऊन ते पण मी शिजायला टाकणार त्याच्याबरोबर. बटाटे पण मी आता असे शिजायला टाकलेले आहेत. दोन्ही मिक्स केलं आहे. दोन्ही मिक्स शिजून घ्यायचं आपल्याला ते सगळं. त्यात थोडासा आपण हिंग, थोडीशी हळद पण घातली, चवीप्रमाणे थोडंसं मीठ पण घातलं आहे. आणि आता आपण हे झाकण ठेवून 10-20 मिनटासाठी होऊ द्यायचं आपल्याला. याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडासा लसूण, 1 कुडी असेल हा, 1 कुडी लसूण, थोडासा असा आल्याचा तुकडा आणि मिरच्या. आता हे 2च घेतल्या, जास्त नाही घेतल्या, जास्त तिखट आम्हाला आवडत नाही. तोपर्यंत शेंगदाणे पण इकडं आपण असे भाजून घेतले तव्यावर. बघा आपले छान असे लाल बुंदा असे खरपूस शेंगदाणे पण भाजून तयार आहेत. आता हे सगळं आपण मिश्रण मिक्सरमध्ये लावून घेऊयात. मिक्सरचे भांडे शेंगदाणे टाकले भाजलेले. बघा तुम्ही, खूप सुंदर शेंगदाणे भाजलेले आहेत आपले, त्यामुळे भाजीला अशा छान चव येते भाजीला. कोथिंबीर घातली. कोथिंबीर पण मिक्सरमधूनच काढून घ्यायची आपल्याला. लसूण, आल्याचा तुकडा, 2 मिरच्या, हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे असं. त्याच्यामुळे जास्त वेगळे असे मसाले काही घालायची गरज नाही भाजीला. हे आपण चांगलं बारीक करून घेणार आता. तोपर्यंत इकडं पॅन गरम करायला ठेवला आहे. रेग्युलर करतो आपण अशी फोडणी करून घेतली सगळी. आणि हा आपण मसाला मिक्सरमधून काढलेला आहे त्यातच आता आपण थोडीशी हळद, जो वरून काय आपल्याला मसाला घालायचा असेल तो सगळं मी घालून घेतलं याच्यातच. आणि हे सगळं मिक्स करून आता आपण हे फोडणीत घालणार आहोत हे सगळं मसाला. बघा खूप छान आपली फोडणी पण तयार झाली होती. आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला असं छान भाजून घ्यायचा आहे मस्त. थोडंसं तांबडं तिखट घातलं वरून. इकडं आपले शेवग्याचे शेंगा आणि बटाटे पण मस्त शिजलेले आहेत. बघा किती सुंदर आपले बटाटे शिजलेत.
आता हे आपण हे सगळं जे आपले मसाला तयार आहेत त्यात हे सगळं आपण घालणार आहोत. बघा, कुठली पण पातळ भाजी इतकी छान लागते ना की बस. आपली भाजी पण होत आहे आता. किती सुंदर फ्लेवर आला आहे आपल्या भाजीला. शेवग्याची भाजी ना म्हणजे खूप म्हणजे खूप हेल्दी असते. खूप कॅल्शियमचं प्रमाण पण याच्यात खूप असतं. शेवग्याच्या शेंगाचं तुम्ही सूप करू शकता, पातळ भाजी करू शकता, उकडून सुद्धा तुम्ही नुसत्या खाऊ शकता. तुम्ही कसं खाल्लं ना तरी हे खूप शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे.